निर्लज्जपणाचा कळस गाठलेल्या राजेंद्र हगवणेचा आणखी एक प्रताप समोर आलाय। 7 फरार असताना आपण बघतोय की राजेंद्र हगवणेनं मटणावर ताव मारल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या 7 दिवसांमध्ये त्यानं महागड्या गाड्यांमधून प्रवास केला, फार्म हाऊसवर राहत लाविश लाईफस्टाईल जगली आहे। दरम्यान हगवणेकडे असलेल्या महागड्या गाड्यांनी आता पोलिसांकडून आता ती चौकशी सुरू करण्यात आली आहे। बघूया। वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाला वैष्णवीच्या जाण्याचं थोडंही सोयरसुतक नव्हतं। वैष्णवीच्या चितेचा विस्त विझलाही नसेल तेवढ्यात हगवणे नराधम बाप लेकानं मौज मस्ती सुरू केली। मटणावर ताव काय मारला, महागड्या गाड्यांमधून काय फिरले, तसंच वेगवेगळ्या फार्म हाऊसवर लॅविश लाईफ देखील जगले। या 7 दिवसात हगवणे बाप लेकानं निर्लज्जपणाचा कळस गाठला होता। मात्र प्रश्न असा आहे, या हगवणे कुटुंबाच्या पाठीमागे 7 दिवस कोण होतं, तसंच त्यांना दिलेल्या महागड्या गाड्या कुणी पुरवल्या याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशीलनं इंडेव्हर कार, थार, बेलेरो सारख्या गाडीतून प्रवास करत अय्याशी केली। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला अटक केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बावधन पोलिसांनी आता 8 दिवस फरार असताना या दोघांनी कोणकोणत्या गाड्या वापरल्या त्या गाड्या ताब्यात घेण्याचं काम सुरू केलेलं आहे। ही तीच थार गाडी आहे, जी गाडी जी आहे ती प्रवासामध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी वापरलेली होती। MH12WH0404 ही गाडी जी आहे ती पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। थार गाडी आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी इंडेव्हर आणि बलेनो ही गाडी देखील वापरलेली होती। पोलीस या गाड्यांचाही शोध घेत आहे आणि पुढील तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे रुग्णालयात गेले आणि त्यानंतर रुग्णालयातून राजेंद्र हगवणे आणि त्याचा थोरला मुलगा सुशील हगवणे हा फरार झाला होता। 17 मे 2025 मृतदेह पाहण्यासाठी इंडेव्हर गाडीनं औंध रुग्णालयात दाखल झाला होता। अटक होण्याची शक्यता लक्षात येताच गाडी बदलत थार गाडीने मुहूर्त लॉन्सवर लपून बसला होता। तसंच पवना धरण परिसरात बंधू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्काम करत हगवणे बाप लेकानं अय्याशी केली। 18 मे रोजी थार गाडीने आळंदी आणि वडगाव मावळ इथल्या परिसरात मुक्काम केला। 19 मे रोजी हगवणेंनी गाडी पुन्हा बदलली। बलेनो गाडीनं पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात पलायन केलं। सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये मुक्काम केला। 20 मे रोजी पुसेगावातून पसरणी मार्गे कोगनूळ इथल्या हॉटेल हेरिटेज मध्ये मुक्काम केला। 21 मे रोजी कोगनूळ येथे प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर मुक्काम केला। 22 मे रोजी पुन्हा पुण्यात दाखल झाले। 23 मे रोजी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरातून त्यांना अटक करण्यात आली। आमच्याकडे प्रीतम पाटीलचं बुकिंग होतं। 19ला संध्याकाळी ते आले। प्रीतम पाटील बरोबर त्यांच्यावर अजून एक 2 जण होते आणि ते 21 तारखेला सकाळी गेले। हे रूम बुकिंगचं बिल सगळं प्रीतम पाटीलनी भागवलं आणि दिवसभर तर ते काहीकडे नसायचे, बाहेर असायचे आणि जेवण ते सगळं पण त्यांच्याकडनंच डबा यायचा प्रीतम पाटलांकडे। बंडोपंत बेगडेंचा मला फोन आला होता की राजेंद्र हगवणेला तुम्हाला बोलायचे, तर ते बोलले की आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का। मला काय या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले। त्याच्यामुळं मला नेहमीप्रमाणे येतात म्हणून मी म्हणलो जा, आणि कारण की मी पण फार बिझी असल्या कारणाने माझ्या घरी पाहुणे रावणे होते आणि त्या ह्याच्यात मला जास्त बंडोबांशी किंवा राजेंद्र हगवणेशी बोलता नाही आलं। आणि राजेंद्र हगवणे हे मुळशीतले मोठे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि मी शिरोली चांदोलीचा सरपंच आहे। या नात्याने आमच्या कुठे ना कुठे कार्यक्रमामध्ये भेट होत असते राजेंद्र हगवणेंची, त्याच्यामुळे ती आमची ओळख। हगवणे कुटुंबाला महागड्या गाड्यांचा शौक आधीपासूनच दिसतोय, कारण अगोदर त्यांच्या घरी महागड्या कार असताना देखील हगवणेंनी वैष्णवीच्या कसपटे कुटुंबाकडे फॉर्च्युनरची मागणी केली। एवढं सगळं देऊनही हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा अमानवीय छळ केला आणि तिच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही दिसला नाही। उलट फरार असतानाच्या 7 दिवसात हगवणे बाप लेकानं अय्याशी केल्याचंही समोर आलंय। कैलासपुरी, झी 24 तास, पुणे।